काँग्रेसचं कर्नाटकातलं सरकार उलथवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून काँग्रेसचे कर्नाटकचे 14 आमदार मुंबईतल्या पवईच्या रेन्सन्स हॉटेलमध्ये थांबले, तर 2 आमदार JW मॅरियट हॉटेलमध्ये दुपारी 2 वाजता ते मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे. बेस्टच्या ऐतिहासिक संपाचा आजचा 8वा दिवस. आज मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश येण्याची शक्यता आणि या आदेशाकडे बेस्टच्या संपकऱ्यांसह कर्मचारी आणि नाहक त्रास सहन करणाऱ्या मुंबईकरांचं लक्ष लागलंय. बेस्ट संपावरती तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती आणि कामगार नेत्यांमध्ये पुन्हा बैठक सुरू झाली असून या बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यास हायकोर्टच आदेश देणार आहे. मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीसाठी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यात. मंत्रालयात आज 2 वेळा समितीची बैठक पार पडली आणि यावेळी न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असल्याचं शशांक राव यांनी स्पष्ट केलंय. बेस्टच्या हाय पॉवर कमिटीच्या अहवालानुसार संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यास बेस्टला 550 कोटींचा भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीनुसार बेस्टला हे शक्य नसल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. बेस्ट उपक्रमाला महिन्याला 175 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असताना केवळ 85 ते 90 कोटी रुपयेच उत्पन्न मिळतंय, तर बेस्टचा महिन्याचा खर्च 125 कोटी रुपये. त्यामुळे बेस्टला वर्षाला 1000 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. बेस्टच्या संपाचा आजचा 8वा दिवस आणि अंधेरी डेपोतून अद्याप एकही बस बाहेर निघालेली नाही. त्यामुळे नेहमीच्या प्रवाशांची मात्र गैरसोय होते. एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना पुणे कोर्टानं दिलासा दिलाय. सार्वजनिक सभा आणि पत्रकार परिषद घेण्याची देखील एकबोटेंना कोर्टानं परवानगी दिली आहे. नागपुरात मेट्रोचे 3 डबे दाखल झाले असून त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. चायनामध्ये बनलेले हे कोच आधी चेन्नईला पोहोचले आणि तिथून ते नागपुरात आले. काही महिन्यांपूर्वी 90 पार करणारं पेट्रोल स्वस्त झाल्यानंतर आज पुण्यामध्ये पुन्हा 15 पैशांनी पेट्रोलचे दर वाढलेत. सध्या पुण्यात पेट्रोलचे दर 75 रुपये 95 पैसे प्रति लिटर झाले. मकर संक्रांतीच्या सकाळी गॅसचे फुगे बनवणाऱ्या टाकीचा स्फोट होऊन फुगेवाला जागीच ठार झालाय. अहमदनगरच्या कोपरगाव शहरातल्या SG विद्यालयाजवळ ही घटना घडली. हा स्फोट इतका भीषण होता की फुगे विक्रेत्याच्या मांसाचे तुकडे सगळीकडे विखुरले होते. स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं. बेळगावात गाडी कालव्यामध्ये कोसळून एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातल्या शिवापूरमधली ही घटना असून गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. सांगली मिरज बसला सकाळी 10च्या सुमारास सांगली वाडीजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात एसटी ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. दरम्यान प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. जुन्नरमध्ये बिबट्यानं कुत्र्याची शिकार केल्याचं समोर आलं. शिकारीची घटना CCTVमध्ये कैद झाली. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर वाशी मार्केटमध्ये फळांच्या राजाचं आगमन झालंय. वर्षाच्या सुरुवातीलाच देवगडच्या हापूसच्या 40 पेट्या मार्केटमध्ये दाखल झाल्या. वाशी मार्केटमध्ये दाखल झालेल्या एका आंब्याच्या पेटीला 3 ते 6 हजारांचा दर मिळण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि येत्या 15 ते 20 दिवसात मोठ्या प्रमाणात हापूस बाजारात येण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या शेवटपर्यंत रत्नागिरी हापूस मार्केटमध्ये दाखल होत असतो, मात्र यावर्षी हा मान देवगडच्या हापूसनं पटकावलाय. मकर संक्रांतीचं औचित्य साधून पंढरपूरच्या मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली. विविध फुलांनी मंदिर परिसर खुलून गेलाय. मुंबईत सायन भागामध्ये राहणाऱ्या तमिळ बांधवांनी पोंगल सण मोठ्या उत्साहात साजरा केला. भाजप आमदार तमिळ सेल्वन यांच्या उपस्थितीत हा सण साजरा झाला. पोंगल सणासाठी दरवर्षी तमिळ बांधव एकत्र येत असून यंदाही सार्वजनिकरित्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मुंबईच्या नायगाव पोलीस मैदानामध्ये रस्ता सुरक्षा दल संचालनालय 2019 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी शहीदांना मानवंदना देण्यात आली. पालिका शाळेमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना आता पालिकेच्या नोकर भरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. याबाबत शिवसेनेच्या मागणीला सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास मदत होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा म्हणून जास्तीत जास्त 15 डबा लोकल सुरू करण्याच्या प्लॅन 15ला रेल्वे मंडळानं मंजुरी दिली असून त्यासाठीचं काम सुरू सुद्धा झालंय. अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन सभा पार पडली. या सभेत बेस्ट कामगारांच्या सुरू असलेल्या संपाला सेना जबाबदार असल्याचा आरोप भुजबळांनी केला. तर बेस्ट कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी करू नका असा सल्ला भुजबळांनी दिला. शरद पवार म्हणतात की 10% आर्थिक आरक्षण हे कोर्टामध्ये टिकणार नाही. मग त्यांनीच सांगावं की सरकारनं काय करावं असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना लगावला. इतकंच नव्हे तर शरद पवारांनी कायदा टिकेल की नाही अशी शंका घेऊ नये, त्यासाठी नरेंद्र मोदी आणि आम्ही खंबीर असल्याचं आठवले म्हणाले.
खोटारड्या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील आणि राज्यातील खोटारड्या सरकारला उखडून फेकण्याची वेळ आली असून कार्यकर्त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता तयारीला लागणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. भिवंडीमध्ये निर्धार परिवर्तन सभेदरम्यान ते बोलत होते. सेना भाजप युतीसाठी जे प्रयत्न करायचे ते करू. मुख्यमंत्री ठाकरे सिनेमा पाहायला जात आहेत. किमान या निमित्तानं तरी त्यांना हा सिनेमा पाहायला मिळेल असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केले. तसंच मला सिनेमा पाहण्यासाठी निमंत्रण नाही, नाहीतर मी सुद्धा गेलो असतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नेते म्हणून चांगले. जयंत पाटील भाजपात आले तर ते आमची त्यांना घ्यायची तयारी असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेंनी सांगलीमध्ये केलं. खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल करत राणेंच्या राजकीय कारकिर्दीमध्ये 9 बळींना जबाबदार कोणाचा सवाल केला होता आणि या प्रहाराचं उत्तर माजी खासदार निलेश राणेंनी दिलं. यावेळी निलेश राणेंनी नारायण राणेंबद्दल अपशब्द काढाल तर आम्ही मातोश्रीचे कारनामे बाहेर काढू असा दमच शिवसेनेला दिला. मुंबईत ठाकरे सिनेमाबाबतच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि बाळासाहेबांवर बोलण्यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संजय दत्त, उद्धव ठाकरे, सुरेश वाडकर अशी दिग्गज मंडळी एकत्र आली होती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प तुळशीवन प्रकल्प आता पूर्ण झालाय. या तुळशीवनासाठी तब्बल 7.5 कोटी रुपये इतका खर्च झालाय आणि या तुळशीवनाचं काम पूर्ण झालंय. मात्र मंत्री महोदयांच्या तारखेपायी तुळशीवनाचं उद्घाटन मात्र खोळंबलंय. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान महोत्सवात मकर संक्रांती निमित्तानं महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी महिलांना हळदी कुंकू लावून मकर संक्रांत साजरी केली. लहान मुलांना पतंग उडवण्याचा आनंद घेता यावा यासाठी औरंगाबादच्या आधार युवा मंचाच्या वतीनं अनोखा पतंग महोत्सव ठेवण्यात आला. यात अनाथ मुलांसाठी मोफत पतंग वाटप करण्यात आलं. यावेळी अनाथ मुलांसोबत आधार युवा मंचाच्या सदस्यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या झाली आहे आणि दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे प्रदूषण वाढलं असून या वाहनांमुळे शारीरिक कसरत सुद्धा कमी झाली आहे. अशा परिस्थितीत सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात बायसिकल बसचा प्रयोग करण्यात आला. सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी मिलिंद कुलकर्णी यांनी प्रायोगिक तत्वावरती ही बस बनवली आणि या इको फ्रेंडली बसमध्ये सायकल, मोटरसायकल आणि कारचा मिलाप आहे. साधारण 1.5 लाख रुपये खर्च या बायसिकल बससाठी झालाय. मुंबईतल्या गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा, मनोरी आणि गोराई या 7 चौपाट्यांवरती मुंबईकरांसह देश-विदेशातील पर्यटकांची दररोज गर्दी होते आणि या पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी पालिकेनं माहीम चौपाटीच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतलाय. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. यावेळी किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणात जुन्या बोटी प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटक आणि मुंबईकरांना समुद्र किनाऱ्यावरती कोळी संस्कृतीचं दर्शन घडणार आहे. याशिवाय किल्ल्याची ऐतिहासिक प्रतिकृती सुद्धा तयार केली जाणार आहे. पुणे मेट्रोमध्ये पुण्याचा इतिहास, कला आणि संस्कृतीचं प्रतिबिंब दिसणार आहे. संभाजी पार्क आणि डेक्कन जिमखाना स्थानकात आणि नदीवरच्या स्कायवॉकमध्ये संगीताच्या प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत. तर वीणा, तबल्यासह संगीत साहित्याच्या प्रतिकृती इथे दिसतील. नवी मुंबई परिवहन सेवेमध्ये देशातील पहिली महिला स्पेशल बस तेजस्विनी दाखल झाली आहे. नवी मुंबईच्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, या महिलांनाही सर्व क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी यासाठी पालिकेतर्फे महिला प्रवाशांसाठी 10 बसेसची खरेदी करण्यात आली आहे. या महिला विशेष बसमध्ये चालक आणि वाहक देखील महिलाच असणार आहेत. या महिना अखेरपर्यंत सर्व 10 बसेस दाखल होतील आणि लवकरच या बसेस नवी मुंबईच्या रस्त्यावरती धावताना आपल्याला पाहायला मिळतील. तर ही बस फक्त महिलांसाठी असल्यानं या बसमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि महिला सुरक्षिततेवरती भर देण्यात आलाय. मुंबई लोहमार्ग पोलिसांना 1 फेब्रुवारीला 160 घरं देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. घाटकोपर इथे आयोजित करण्यात आलेल्या लोहमार्ग वार्षिक कार्यक्रम उत्सव 2019च्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावल्यावरती बाला रफिक शेखवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. पुण्यातही घोले परिवाराच्या वतीनं बालाचा सन्मान करण्यात आला. यावेळी बालाला 11,11,111 रुपयांचं बक्षीस सुद्धा देण्यात आलं. साहित्य, नाट्य, संगीतानं नटलेला ठाणे शहराचा 5वा संस्कृती आर्ट फेस्टिवल मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हजारो ठाणेकरांनी या फेस्टिवलला भरघोस प्रतिसाद दिला. दरम्यान दरवर्षी देण्यात येणारा शिवगौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अणुवैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांना गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. वसईच्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. वसई फाट्याजवळच्या रिचर्ड कंपाऊंडमध्ये कंपनीतील केमिकलयुक्त पाणी नियम धाब्यावर बसवून थेट नाल्यामध्ये सोडलं जात असल्याचं समोर आलं.
गटारातलं पाणी किंवा हे केमिकल युक्त पाणी प्यायल्यानं 7 गायी, 10 कुत्रे आणि अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. कंपनी मालकांच्या मनमानीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून वसई विरार महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. भिवंडी शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये डिसेंबरच्या सुमारास पाणी कपातीस सुरुवात झाली होती आणि आता त्यासोबतच प्राधिकरणाकडून बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्यानं शहरात पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. इस्लामपुरा, कसाईवाडा, मुरगी मोहल्ला या परिसरात पाण्याची समस्या बिकट झाली असून त्याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हतबल झालेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरती धरणं आंदोलन सुरू केलं. मुंब्रा कळवा भागामध्ये विद्युत खासगीकरणाला स्थानिकांनी विरोध केला असताना आता सर्वपक्षीय नेते मंडळींनी देखील टोरंट कंपनीला विरोध केलाय. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह इथे झालेल्या बैठकीत नेते मंडळींनी विरोध दर्शवलाय. दरम्यान येत्या शनिवारी टोरंट कंपनीच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मोर्चा काढल्यानंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाही तर कळवा, मुंब्रा, दिवा इथे बंद पाळण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातील शिवपूर इथल्या शाळेत पटसंख्या जास्त असताना सुद्धा शिक्षक आणि मुख्याध्यापक नसल्यानं विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद सीईओच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी सीईओ कक्षात नसल्यानं मोकळ्या खुर्चीसमोर राष्ट्रगीत गाऊन ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अहमदनगर इथे भगवान बाबा यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ परळी इथे शिवाजी चौकामध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. तसंच परळी तालुक्यातल्या पांगरी आणि संभाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला. येत्या 2 दिवसात भगवान बाबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माथेफिरूवरती कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा देण्यात आलाय. मकर संक्रांतीच्या तोंडावर ही घटना घडल्यानं लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आलं. चाकण एमआयडीसी मधील भाळुंगे इंगळे येथील कंपनीतील आमरण उपोषणाला बसलेल्या 12 कामगारांपैकी एका कामगाराची प्रकृती खालावली आहे. त्याच्यावरती चाकण इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सातारा जिल्ह्यातल्या साखरवाडी इथल्या न्यू फलटण शुगर या कारखान्यानं ऊसाचे 51 कोटींचं बिल थकवलंय. तसंच कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 8 कोटींचं वेतन मागील 11 महिन्यांपासून दिलं नसल्यामुळे लोणाजवळ असलेल्या सालपे गावातील शेतकऱ्यांनी सातारा नीरा राज्यमार्ग अडवून रास्ता रोको केला. पैशाचा पाऊस पडतो आणि घरातील आणि व्यवसायाची भरभराट होते असं सांगून मांडूळ विकणाऱ्या 2 इसमांना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केलं. त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त करण्यात आले. मोठा भांडवली खर्च करून कांद्याची लागवड करून चांगल्या बाजारभावाच्या प्रतीक्षेत असताना कांद्याची साठवणूक केली जाते. मात्र ही साठवणूक करूनही नुकसानच सहन करावं लागत असल्यानं शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथल्या एका शेतकऱ्यानं कांद्याला बाजारात नेण्यापेक्षा शेतात खत म्हणून टाकणंच पसंत केलं. विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांचं प्रदीर्घ आजारामुळे निधन झालं. शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजारानं त्रस्त होते. सांगली जिल्ह्यातल्या कोकरूड इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकरदात्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. आयकर परताव्याची मर्यादा ही 5 लाखांवरती नेण्याची शक्यता असून येत्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. आयकर मर्यादा 2.5 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकात 16 जानेवारीनंतर कधीही सत्तापालट होण्याची शक्यता आहे. जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारला अल्पमतात आणून भाजपचं सरकार सत्तेवर आणण्याची तयारी भाजप नेत्यांनी पूर्ण केल्याचा दावा सूत्रांनी केलाय. आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शेजारील कर्नाटकातील सत्तापालटाचं केंद्र हे मुंबईमध्ये आहे. कर्नाटकातील जेडीएस काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू आहे असा आरोप कर्नाटकचे जलसिंचन मंत्री डी.के. शिवकुमार यांनी केलाय. दिल्लीत कर्नाटक भवनात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उपस्थिती लावली. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार उलथवून टाकण्यासाठी दिल्लीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्ये येडियुरप्पा सक्रिय झालेत. बिहार राज्यामध्ये सपा, बसपा आणि जेडीयू यांच्या आघाडी झाली आणि लोकसभा निवडणूक सर्व विरोधी पक्ष एकत्र लढणार आहेत. महाआघाडीची बैठक लखनौमध्ये पार पडली. यावेळी अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दिल्ली पोलिसांनी जेएनयू घोषणाबाजी प्रकरणी 3 वर्षांनंतर कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. कन्हैया कुमार आणि इतर 9 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय. दिल्लीतल्या पटियाला कोर्टामध्ये आता पोलिसांच्या चार्जशीटवरती उद्या सुनावणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातल्या बालागीर जिल्ह्याला भेट देणार आहेत. मात्र मोदींच्या या भेटीसाठी चक्क 1000 झाडांचा बळी द्यावा लागणार असल्याची 1000 झाडांचा बळी द्यावा लागल्याची माहिती समोर आली आहे. आणि मोदींचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं हेलिपॅड बनवण्याच्या उद्देशानं ही झाडं कापण्यात आली. 13 जानेवारीला झाडं कापून तिथे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी मोकळं मैदान करण्यात आलं. बसपाच्या प्रमुख मायावती यांचा जन्मदिवस
सार्वजनिक कल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय आणि या प्रसंगी पक्षाच्या कामकाजाचा आढावा असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन मायावती करणार आहेत. मुंबईतल्या पावसाच्या अचूक आणि रिअल टाइम अपडेटसाठी एक नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात आलंय आणि भारतीय हवामान विभाग आणि पालिकेच्या मदतीनं सुमारे 200 मशीन्सचं जाळं मुंबईमध्ये बसवलं जाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागातील पावसाचा रिअल टाइम अपडेट प्रशासन आणि नागरिकांना मिळणार आहे. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. मात्र लाकडी सामान असल्याने या आगीनं 11 विकराळ रूप धारण करून आजूबाजूची 4 घरं आणि 7 ते 8 दुकानांना सुद्धा आपल्या कवेत घेतलं. या आगीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय. अमृतसर विमानतळावरून जालंधरच्या एक्साइज डिपार्टमेंटनं 11 किलो सोनं जप्त केलंय आणि हे सोनं एका कुरिअर कंपनीच्या पार्सलमधून आणण्यात येत होतं. मात्र याची माहिती मिळताच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. गुजरातच्या सुरतमध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात बच्चे कंपनीनं पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला. मकर संक्रांत कधी येते याचीच ही बच्चे कंपनी वर्षभर वाट पाहत असते. आंध्र प्रदेशच्या विजयवाड्यात मोठ्या उत्साहात भोगी साजरी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या रांगोळ्या पाहायला मिळाल्या तर नंदी बैलाला सुद्धा एका वेगळ्या रूपात पाहायला मिळालं. शिमला आणि हिमाचल प्रदेशमध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे बर्फाची चादर पसरली गेली आहे. त्यामुळे गाड्या बर्फात अडकून पडल्यात. पर्यटकांचे बर्फामुळे हाल होत आहेत तर काही जण हिमवृष्टीचा आनंद घेत आहेत.